दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. नमस्कार म्हणजे आमच्या कोकणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी विक्रोळीला चाललो आहे आणि विक्रोळीला तिथे काही मित्र भेटणार आहे. तिथे कोण कोण भेटणार ते आता नक्की मी सांगू शकत नाही, पण तिथे काही जण जमणार आहेत, भेटणार आहे. आणि ही बऱ्याच दिवसानंतरची भेट आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रोग्राम काय असेल तो आपण तिथे गेल्यानंतर पाहूया. आता या केक दुकानामध्ये विलास गुरव आणि मी आलो आहे. आत्मारामचा आज बड्डे या सत्कार हॉटेलमध्ये करायचा आहे, त्याच्यासाठी हा केक घेतोय. आता आत्मारामच्या बड्डेसाठी पुष्पगुच्छ पण घेतला, सोबत विलास गुरव सुद्धा आहेत माझ्याबरोबर. हा पुष्पगुच्छ आहे. तरी आता थोड्याच वेळात बाकीचे येतील आता ना. परब आहे कुठे? आता येतील. त्याच्यानंतर सत्कार हॉटेलमध्ये साजरा केला आहे वाढदिवस. आता मी सत्कार हॉटेल विक्रोळी सत्कार हॉटेलच्या इथे आलेलो आणि काही मित्रमंडळी इथे आलेले आहेत आणि काही अजून यायचे आहेत. आज आत्माराम परब यांचा वाढदिवस झालेला आहे, परंतु आज तो साजरा करायचा आहे हॉटेलमध्ये. तरी काही जण येतील आता. मित्रमैत्रिणी काय सत्कार हॉटेल इथे सर्व उपस्थित झालेले आहेत. आणि आमच्या ग्रुपचे ऍडमिन सौ गीता साटुलकर, श्री आत्माराम परब यांचे वाढदिवस होऊन गेले, पण आमच्या मित्रपरिवाराची अशी इच्छा होती की कुठेतरी जमून आपण त्यांच्या निमित्ताने म्हणजे वाढदिवसाचा एक छोटासा कार्यक्रम करूया अशी एक इच्छा होती. ती सर्वांतर्फे आम्ही सादर करीत आहोत. आणि आमच्या गीता सोसायटीच्या माया जावया उपस्थित आहेत, त्यांचे खूप खूप आभार मानतो. Happy birthday to you. Happy birthday, Ram. Happy birthday, dear Gita. फोटो घ्यायचे होते ना. आम्ही नव्हतो, आम्ही गेलो. राजेंनी आठवण काढली असे पोस्टर करी मोठ खाऊ त्याचे विचार त्यानंतर दुसरे ऍडमिन आपले गीता मॅम, त्यांना आपण विद्यार्थी देऊन त्यांचं आम्ही स्वागत करतो. काम मी काढतो बघा.
पार्टी का एक्चुअली कैसा है तरी गीता आणि आत्माराम परब यांचा वाढदिवस झालेलाच होता, परंतु बड्डे आज इथे सत्कार हॉटेलमध्ये विक्रोळी येथे सादर केला. कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.